नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. विज्ञानाचा पेपर भयानक अवघड होता त्या ठिकाणी. अवघड म्हणजे फक्त 20 पैकी 8 प्रश्न असे होते मात्र त्याच्यामध्ये. ज्याचे उत्तरं त्या ठिकाणी सामान्य अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जमण्यासारखी होती. पण 12 क्वेश्चन हे जवळपास आउट ऑफ द बॉक्स होते. म्हणजे तुमच्या ते कुठं वाटण्यास आलेच नसणार. म्हणजे इवन ज्यांचं 11वी-12वी स्ट्रॉंग होतं विज्ञानामध्ये त्याही पोरांना ते जमले असतील याच्या शक्यताच मुळात कमी आहे. जसं की आता हा प्रश्न आहे, आपण काय करू, पटापट याची उत्तरं पाहून घेऊ. नंतर मग एक एक संकल्पना ज्या आहे म्हणजे याच्यातले, कारण हे सिलेबसमध्ये नसल्यामुळं बरोबर, हे आपल्याला हा पोर्शन सिलेबसमध्येच नाही आहे किंवा कोणत्याच आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये मोस्ट ऑफ द जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वाचण्यात न आल्यामुळं तो चॅप्टर क्लिअर झाल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर निघत नाही. असे प्रश्न आहे. म्हणजे असं होत नाही किंवा 2 मिनिटात काहीतरी माहिती सांगतो मी तुम्हाला मग हे उत्तर आहे, असं नाही आहे. त्याचा पूर्ण बेस समजावून घेतल्याशिवाय त्याचं उत्तर निघत नाही. पण आज जे आहे पेपर झालेला आहे, तुम्हाला घाई असणार आहे त्या ठिकाणी की बाबा आम्हाला लवकर सर आम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर्स त्या ठिकाणी चेक करायचे. म्हणून मी काय करतो, जेवढा लवकर सांगता येईल तुम्हाला तेवढा पटापट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, आता थोडंसं बॅकग्राऊंड पण सांगतो, असं नाही आहे कारण मला करमणार नाही ते. थोडं बॅकग्राऊंड पण सांगतो. बघा, हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये भौतिक प्रमाण आणि त्यांचे परिमाण. भौतिक प्रमाण याला डायमेन्शन्स म्हणतात. पहा, इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, ह्याला डायमेन्शन्स म्हटल्या जातात. पहा, 11वी-12वीला जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहे त्यांनी असे अनेक डायमेन्शन्सचे प्रश्न आहे ते 100% सोडवलेले असणार आहे. हे डायमेन्शन्स म्हणजे काय, नॉर्मली तुमचं जे एखाद्या गोष्टीचं युनिट असते बरोबर, जसं व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंद. मी फॉर एक्झाम्पल सांगतोय, मीटर पर सेकंद हे युनिट आहे. तर मग याचं डायमेन्शन काय असणार, नॉर्मली एल टी या 3 स्वरूपामध्ये हे डायमेन्शन नॉर्मली शो केल्या जातात. आता याच्यात मास आहे, मास काय आहे, 1 आहे. याच्यामध्ये m² नाही आहे, 1 आहे, म्हणून मासला 1, m फॉर मास असते, l फॉर लेंथ असते. इथं लेंथ कुठंच नाही आहे, मीटर पर सेकंद आहे, इथं लेंथचा काही संबंधच नाही आहे. मास नाही आहे, हे मीटर पर सेकंद आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, मीटर पर सेकंद आहे, याच्यात मासचा काही संबंध नाही आहे, त्याच्यामुळे m0 होऊन जाते. मीटर म्हणजे लेंथ दिलेली आहे ती 1 होऊन जाणार. आणि टाइम जो आहे यस म्हणजे सेकंद, सेकंद म्हणजे टाइम. तर आता ह्याला जर वर केलं आपण तर ते -1 होते, तर मग ह्याला -1 म्हणतात. अशा पद्धतीनं आपण मीटर पर सेकंद त्या ठिकाणी डायमेन्शनमध्ये शो करणार. आता जर त्यांनी असं सोपं विचारलं असतं परीक्षेत, फोर्स विचारलं असतं आपल्याला, वर्क विचारलं असतं, वर्क डन विचारलं असतं आपल्याला, एनर्जी विचारली असती, पॉवर विचारलं असतं, ग्रॅव्हिटेशन फोर्स विचारला असता, सगळं चाललं असतं. येतं लक्षामध्ये, व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन विचारलं असतं. यांनी काय केले, लय अवघड करून टाकलं ह्याला. म्हणजे याच्यात डायरेक्ट कॉन्स्टंट विचारलेले आहेत तुम्हाला, जसं परमिएबिलिटी कॉन्स्टंट. मग याच्यासाठी तुम्हाला परमिएबल फोर्सची डेफिनेशन माहीत पाहिजे, तरच तुम्हाला परमिएबिलिटी कॉन्स्टंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी, मग तुम्हाला व्हिस्कोसिटीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, त्याच्यावरून तुम्ही डिराईव्ह करू शकता कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. आणि प्लँक्स कॉन्स्टंटसाठी तो प्लँक्सचा जो काही फॉर्म्युला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाठ असला पाहिजे बरोबर. एवढं करणं म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये तरी मला नाही, प्लँक्स कॉन्स्टंट ठीक आहे, याच्या आधी विचारलेला आयोगाने बरोबर, त्याचा आपण विचार करू शकतो म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंटचा. पण परमिएबिलिटी अँड कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी वगैरे हेला डिराईव्ह करावं लागतं म्हणजे लिटरली, तर ते डिराईव्ह करून कॅल्क्युलेट होतंय. तर आज फक्त मी तुम्हाला उत्तर सांगतोय त्याचं. बघा, परागम्यता परमिएबिलिटी μ0 जे आहे त्याचं 2 लागतंय. आयचा अर्थ इथं विद्युत प्रवाह होतो, इलेक्ट्रिक करंट होतो. परमिएबिलिटीमध्ये mLT -2, आयचा जे घातांक आहे तो -2 आहे, म्हणजे दोघांचा पण. पुढे जाऊया आपण. बीचं त्या ठिकाणी बी जे आहे ते 3 लागणार, L -1 T -1 आणि प्लँक्स कॉन्स्टंटचं ml2 T -1. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असलं पाहिजे, उत्तर असलं पाहिजे याच्यामध्ये. पुढे जाऊया. थर्मोडायनामिक्सच्या नियम 2 नुसार हीट इंजिनची कार्यक्षमता किती असते. थर्मोडायनामिक्सचा नियम काय सांगतो, दुसरा नियम काय सांगतो, त्याच्यात 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. 0th लॉ, जर ए बी सोबत इक्विलिब्रियममध्ये आहे सिस्टीम, बी सी सोबत इक्विलिब्रियम आहे, तर ए सी सोबत इक्विलिब्रियममध्ये असणार. त्यानंतर थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. दुसरा नियम काय सांगतो माहिती आहे का, जगात कोणती सिस्टीम परफेक्ट नाही आहे बरोबर. जगातली कुठली सिस्टीम परफेक्ट नाही आहे, सिस्टीम होताना लॉसेस होतच असतात. याला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे त्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हटलं जाते. आणि काळानुसार हे लॉसेस वाढत जातात. म्हणजे जसं तुम्ही समजा अभ्यासाला सुरुवात केली, तुम्ही सकाळी ठरवता की बाबा आज मला 10 तास अभ्यास करायचा आहे सलग, पण मधातच काहीतरी येणार,
येतं लक्षात? झोप लागणार तुम्हाला, मोबाईलवर कॉल येणार, हे तुमचे लॉसेस असतात पहा. याला केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये एन्ट्रॉपी असं म्हटलं जाते. आलं लक्षात? सो जरी आपण 100% एनर्जी दिले तर त्याचं 100% वर्क डन होत नाही. सो त्याच्यामध्ये काही लॉसेस असतात. 100% वर्क डन, सो याला एन्थॅल्पी म्हणतात. तर आपण जर 100 एनर्जी दिली तर 100 वर्क होत नसते, ते 70, 80, 60 असंच होते. मग हे जे 20, 30, 40 लॉसेस झाले याला एन्ट्रॉपी म्हणतात. मग आता त्याला धरून हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हाऊ मच विल बी द इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. तर लक्षात घ्या, ती ऑलवेज लेस दॅन 1 असणार. इफिशियन्सी 1 कधीच असू शकत नाही, ती नेहमी 1 पेक्षा कमीच असणार. म्हणजे 0 पण नसणार, 1 पण नसणार, त्या दोघांच्या मधात असणार. कारण काय होत असते, लॉसेस होतात. हां, मग आता थर्मोडायनामिक्सचा याच्यामध्ये तिसरा नियम लय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर अचीव करू शकले, ॲब्सोल्यूट 0 म्हणजे काय, -273 डिग्री सेल्सिअस, याला 0 डिग्री केल्विन पण म्हणतात, याला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणतात. या ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरमध्ये एन्ट्रॉपी 0 असते, म्हणजे लॉसेस 0 असतात. म्हणून फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी आहे, जर तुम्ही एखादा कंडक्टर घेतला, बेस्ट कंडक्टर आहे सिल्वर, आणि त्या सिल्वरमधून इलेक्ट्रिसिटी पाठवली आणि टेम्परेचर -273 डिग्री सेल्सिअस केलं किंवा 0 डिग्री केल्विन केलं, तर त्या ठिकाणी तुमचा हा बेस्ट कंडक्टर ॲज अ सुपर कंडक्टर म्हणून वर्क करतो. आल्या लक्षामध्ये? का बरं? कारण लॉसेस त्याच्यात 0 होऊन जातात. मग तो परफेक्टली कंडक्टर म्हणजे सुपर कंडक्टर त्याला म्हणतात. आलं लक्षामध्ये? पण हे टेम्परेचर अचीव करणं म्हणजे फार अवघड आहे, म्हणजे नियर टू इम्पॉसिबल आहे. सो त्याच्यामुळं नेहमी इफिशियन्सी जी आहे सिस्टमची तुमची ही लेस दॅन 1च असणार. जेव्हा न्यूक्लियॉन्सचे भ्रमण समांतर असते तेव्हा अणुकेंद्रकीय बलाचे वर्तन कसे असते. न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, सो जे आपलं केंद्रक असते किंवा आपण म्हणू शकतो अणू असतो. याच्या अणू कशापासून बनलेला आहे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रात असतात. आता न्यूट्रॉनवर कोणताच चार्ज नसतो, पण प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग प्रोटॉन एकमेकाला रिपल्स करतात. तुम्हाला माहिती आहे, केंद्रामध्ये नॉर्मली जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच न्यूट्रॉन असतात. जसं की कार्बनच्या केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आहे तर 6 न्यूट्रॉन आहे, आणि आजूबाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन पण 6च आहे. लक्षात घ्या. मग आता केंद्रकामध्ये हे जे प्रोटॉन आहे यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं 6 प्रोटॉन आहे, त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे ते एकमेकाला रिपल्स करतात. त्यामुळे ते केंद्रकाच्या आतमध्ये फिरतात, बाहेर जात नाही. का? कारण त्यांना न्यूक्लिअर फोर्स केंद्रकामध्ये बांधून ठेवत असतो. मग आता हे केंद्रकामध्ये फिरत असताना त्यांचं म्हणणं आहे, ते जर पॅरलल असतील एकमेकाला, त्यांचं काय म्हणणं आहे, हाऊ डज द न्यूक्लिअर फोर्स बिहेव व्हेन द स्पिन ऑफ न्यूक्लियॉन्स आर पॅरलल. म्हणजे जेव्हा ते एकमेकाला रिपल्स करताना पॅरलली ते पुढे जात असतील किंवा एकमेकाला समांतर जर असतील तर न्यूक्लिअर फोर्स कसा असतो हे त्यांनी विचारलं. तर तो आणखी मजबूत होतो जर एकमेकाला ते पॅरलल असतील. व्हेन द स्पिन ऑफ न्यूक्लियॉन्स, त्यांचा जो स्पिन आहे जर पॅरलल असेल एकमेकाला, तर न्यूक्लिअर फोर्स हा काय असतो, आणखी स्ट्रॉंग असतो, म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने त्या केंद्रकात बांधून ठेवल्या जाणार. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. पुढे जाऊया. प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून जाणाऱ्या निव्वळ विद्युत भाराला नेट इलेक्ट्रिक चार्जेस दॅट पजेसेस थ्रू द सरफेस पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज. चार्ज पर युनिट टाइम म्हणजे इलेक्ट्रिक करंट असते. सो I इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम. चार्ज पर युनिट टाइम म्हणजे इलेक्ट्रिक करंट असतो. एकदम सोपा प्रश्न आहे हा. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे प्रश्न सोडवले त्यातला हा पहिला आलेला सोपा प्रश्न. विद्युत क्षेत्राच्या समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर त्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा काय असावी. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ, थोडंसं इंग्लिशमध्ये वाचू आपण. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फॉर अ पॉइंट चार्ज ॲट एनी पॉइंट ऑन इट्स इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस असल्यानंतर सो जो इलेक्ट्रिक चार्ज असतो तुमचा, हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, त्याच्यामधून जो इलेक्ट्रिक चार्ज असतो ना, सो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तो बाहेर निघत असतो. म्हणजे म्हणून तो काय असतो, बाह्य केंद्री, रेडियली आउटवर्ड असतो. सो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार. जर माध्यमाचा अपवर्तनांक इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज मोर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डबल कॉन्केव और डबल कॉन्वेक्स लेन्थ, देन द फोकल लेंथ ऑफ लेन्स बिकम, तर ते पॉझिटिव्ह असतं. पुढे जाऊया. ॲपोमिक्सस हे एक प्रकारचे पुनरुत्पादन आहे ज्यामुळे रिकामी जागाचा विकास होतो. सो गॅमेट हे इंग्लिशमध्ये वाचू आपण, मराठीत थोडंसं अवघड जातं हे.
ॲपो म्हणजे ॲपोचा अर्थ होतो विरोध करणे आणि मिक्सस म्हणजे मिक्सिंग होण्याला. ॲपोमिक्सस इज द टाईप ऑफ रिप्रोडक्शन दॅट रिझल्ट इन द डेव्हलपमेंट ऑफ. ॲपोमिक्सस इज द टाईप ऑफ रिप्रोडक्शन. मिक्सस म्हणजे ज्यामध्ये मिक्स होऊ देत नाही. ॲपो म्हणजे विरोध करणे, मिक्सिंगला विरोध करणे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, दोन गॅमेट जे आहे मेल आणि फिमेल ते याच्यामध्ये मिक्स होत नाही, त्याला विरोध केला जातो. म्हणून नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जम्पिंग जीन्स, आपले जे न्यूक्लियस असते, आपल्या जे पेशीचं न्यूक्लियस असते, ह्या न्यूक्लियसमध्ये लक्षात घ्या DNA असतात आणि ह्या DNA पासून क्रोमोझोम तयार झालेले असतात. तर यातले जे काही जीन्स असतात, जे म्हणजे DNAचा एक भाग ज्याला आपण जीन्स म्हणतो, त्यातले मॅक्झिमम जीन्स हे स्टेबल असतात, तर काही जम्पिंग असतात. तर त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं. हे जीन्स आहेत ज्यांची जागा बदलू शकते, म्हणूनच त्याचं नाव जम्पिंग जीन्स पडलेलं आहे. त्यांना ट्रान्सपोझन्स असेही म्हणतात, हे पण बरोबर आहे. आणि बार्बरा मॅक्लिंटॉक यांनी 1965 मध्ये ते प्रथम शोधले, म्हणून यांना मेडिसिनचा त्या ठिकाणी नोबेल पारितोषिक मिळाला. याच्यामधले 3ही विधानं पोरांनो बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या जीवांच्या पडद्यामध्ये असंतृप्त फॉस्फोलिपिड्सचे प्रमाण सर्वाधिक असेल याचा अंदाज लावा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रेडिक्ट द विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स विल हॅव द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ अनसॅच्युरेटेड फॉस्फोलिपिड्स इन देअर मेम्ब्रेन. सो त्यांच्या मेम्ब्रेनमध्ये काय असले पाहिजे, फॉस्फोलिपिड्स जे आहे अनसॅच्युरेटेड. तर ऑब्वियस आहे अनसॅच्युरेटेड फॉस्फोलिपिड्स किंवा अनसॅच्युरेटेड फॅट्स हे मानवी आरोग्यासाठी एकदम आरोग्यदायी समजल्या जाते. आणि हे मोस्ट ऑफ द जे असतात पहा, जे थंड शीतकटिबंधात सापडणारे जे मासे आहेत, जसं कॉड लिव्हर ऑइल वगैरे वगैरे, सो त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात असतात. आलं लक्षामध्ये. सो असं म्हणून सजेस्ट केलं जाते की तुम्ही रेड मीट खाल्ल्यापेक्षा मासे किंवा सी फूड खाणं जास्त प्रेफर केलं पाहिजे. कशामुळं, कारण त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असते. रेड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते, जे आरोग्यासाठी घातक असते. तुम्ही जर सतत ते कन्झ्युम करत असाल तर तुम्हाला ओबेसिटी होऊ शकते, धमन्याकाठीण्य निर्माण होऊ शकते आणि त्यातून हार्ट अटॅक सारख्या गोष्टी संभवण्याच्या शक्यता असते. मग तुम्ही कोणते फॅट्स खाल्ले पाहिजे, तर अनसॅच्युरेटेड फॅट्स खाल्ले पाहिजे आणि ते माशांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. मग इथं पण त्या लॉजिकने जर तुम्ही गेले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, अंटार्क्टिक फिश असायला पाहिजे. डेझर्ट स्नेक तर बिलकुल येणार नाही, येतं लक्षामध्ये. मानवात तर बिलकुल नाही आहे, ध्रुवीय अस्वलामध्ये पण नाही आहे. सो अंटार्क्टिक फिश यांच्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॉस्फोलिपिड्स मोठ्या प्रमाणात असतात. असे अंगक निवडा ज्यामध्ये स्वतःचा DNA. तर लक्षात घ्या फक्त मायटोकॉन्ड्रिया असा आहे ज्याच्यामध्ये स्वतःचा DNA असतो. बाकी लायझोझोम, गॉल्गी बॉडी, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्यांच्याकडे स्वतःचा DNA नसतो. याला एक्स्ट्रा सेल्युलर DNA म्हटलं, सॉरी एक्स्ट्रा न्यूक्लिअर DNA म्हटलं जाते, कारण न्यूक्लियस शिवाय ह्याच्याकडे DNA असणारा म्हणजे 3 असे ऑर्गॅनेल्स असेल ज्यांच्याकडे स्वतःचा DNA असतो. हरितलवक आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे आणि तिसरा आहे तुमचं न्यूक्लियस म्हणजे. सो त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. HIV संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात एड्सची लक्षणे साधारणपणे दिसू शकतात. एड्स या आजाराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, जेव्हा हा माणसाला होतो, एड्स हा आजार माणसाला जेव्हा होतो जेव्हा तो 3ऱ्या स्टेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्या शरीरातल्या T4 लिम्फोसाइट्सवर, रक्तामधल्या T4 लिम्फोसाइट्सवर हे HIV जे व्हायरस आहे, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस त्यांना म्हटलं जाते, HIV. सो त्याची लागण त्या ठिकाणी T4 लिम्फोसाइट, ज्या आपण असं म्हणू शकतो T4 लिम्फोसाइट्स यांना हेल्पर सेल पण म्हटल्या जाते. सो आपल्या शरीरात त्या रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी निर्माण करत असतात. T4 लिम्फोसाइट्स व्हाईट ब्लड कॉर्पसचा ते भाग आहे. सो त्यांना हे बाधा पोहोचवतात आणि आपली इम्युनिटी कमी होऊन मग आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या रोगांचा आजार झाल्यामुळं, सो एड्स हा एक प्रकारचा सिंड्रोम आहे, रोगापेक्षा सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे काय, तुमचं शरीर जे आहे ते वेगवेगळ्या आजारांचं माहेरघर बनते. का बरं, T4 लिम्फोसाइट्स हे जे आहे तुमचे, ज्यांना आपण रोगप्रतिकारक क्षमता म्हणतो, ती क्षीण व्हायला लागते आणि हळूहळू मग तुम्हाला एड्सचे लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असला पाहिजे. पुढे जाऊया आपण. म्हणजे ज्यामध्ये HIV हेल्पर T4 लिम्फोसाइट्समध्ये वेगाने हा वाढतो, या पेशीमध्ये या पेशींचे मोठ्या संख्येने नुकसान करतो, तेव्हा आपल्याला त्याचे लक्षणं दिसायला लागतात, तोपर्यंत दिसत नाही. आणि याला भरपूर वेळ लागतो बरं का. खालीलपैकी कोणते नैसर्गिक वनस्पती संप्रेरक, ऑक्झिन आहे, इथायलिन आहे, मिथिलिन नाही आहे, ॲब्सिसिक ॲसिड आहे, मिथायलिन नाही आहे. मिथायलिन हे नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाही, मिथायलिन. बाकी ऑक्झिन आहे, इथायलिन आहे, ॲब्सिसिक ॲसिड आहे. पुढे जाऊया.
मार्सुपियल्स काय आहे, इंडोनेशियन वुल्फ म्हटलं जाते याला, अंगावरती पट्टे पट्टे असणार, आता तो लुप्त झाला, त्याला काही लोक इंडोनेशियन टायगर पण म्हणतात, पण तो इंडोनेशियन उल्फ आहे. व प्लॅसेंटल मॅमल्स म्हणजे ज्यांना प्लॅसेंटा असतो, म्हणजे गर्भ असतो, म्हणजे हे उत्क्रांतीचे कोणते उदाहरण आहे, तर ते कन्व्हर्जंट इव्होल्युशनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे उल्फ जर पाहिले तर मोर ऑरलेस जगातले सगळे वुल्फ्स मोर ऑरलेस थोडाफार फरकाने सगळेजण सारखेच असतात, बरोबर. सो त्याला कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन म्हणतात. डायव्हर्जंट इव्होल्युशन कशाला म्हणतात, सो तुम्ही तुमच्या अँसेस्टर्सपेक्षा पूर्णपणे डिफरंट दिसता, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते, डायव्हर्जंट इव्होल्युशन म्हटलं जाते. नॉर्मली आपले जे मॅमल्स आहेत, प्लॅसेंटल्स मॅमल्स किंवा मार्सुपियल्स, सो हे जे आहे, म्हणजे तुम्ही जर लांडगे घेतले तर जगातले मोर ऑरलेस सगळे लांडगे तुम्हाला सारखेच पाहायला भेटतात, जवळपास थोड्याफार फरकाने. येत्या लक्षामध्ये जगामधल्या ज्या कॅट्स आहेत, म्हणजे ज्याला आपण कॅट फॅमिली म्हणतो, म्हणजे फिलाडेआय म्हणतो आपण त्याला, सो मांजर आहे, वाघ आहे, सिंह आहे, सो आकार लहान मोठा असू शकतो पण मोर ऑरलेस ते सारखेच असतात, म्हणजे म्हणून त्याला कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन असं म्हटलं जाते. पॉलीपेप्टाईड हार्मोन कॅल्सिटोनिन म्हणजे आपल्या रक्तामधलं कॅल्शियमचं प्रमाण कोण मेंटेन ठेवते रे, सो जे पॅराथॉयरॉइड ग्लँड्स असतात आपल्या, सो त्या ठिकाणी कॅल्सिटोनिन सिक्रेट करतात, जे आपल्या ब्लडमधलं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते नियंत्रित करतात. सो त्यामुळे हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण पावणं प्रॉपर होत असते. त्यांनी काय म्हटलेलं आहे, पॉलीपेप्टाईड हार्मोन कॅल्सिटोनिन रिकामी जागा ग्रंथीच्या पॅराफॉलिक्युलर पेशीद्वारे तयार केले जाते. इथं तसं दिलेलं नाही पॅराथॉयरॉइड ग्लँड, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, थायरॉइड ग्लँड. पुढे जाऊया आपण. क्लोरोएम्फिनिकॉल रिकामी जागा आहे. क्लोरोएम्फिनिकॉल काय, ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविक आहे. म्हणजे हे अशा अँटीबॉडीज असतात पहा, कोण, क्लोरोएम्फिनिकॉल ह्या अशा पद्धतीच्या अँटीबॉडीज अशा पद्धतीचे अँटीबायोटिक आहे, ते वेगवेगळ्या आजारावरती त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे सर्दी झाली तरच नाही, तर तुम्हाला वेगवेगळे आजार जे होतात, जे बॅक्टेरियल डिसीजेस आहे, सो त्या सगळ्या डिसीजेसमध्ये तुम्ही हे जरी घेतलं तरी तुमचं काम होऊन जाते. म्हणून ह्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविक म्हणतात. म्हणून ह्याचं उत्तर फक्त ब बरोबर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. कोणत्याही ॲलोट्रॉपिक स्वरूपातील सर्व मूलद्रव्यांची ऑक्सिडेशन स्थिती जी असते, सो ती काय असते, तर ती शून्य असते. पुढे जाऊया आपण. फॅक्च्युअल आहे, शून्य असते ती. खालीलपैकी कोणता घटक साध्या लिगँड्स बरोबर, आता आपण इंग्लिशमध्ये वाचू हे, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स फॉर्म्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, सो त्याच्यामध्ये एक इलेमेंट आहे, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आहे. सो तो काय करतो, खूप साऱ्या मॉलिक्युल्स सोबत त्या ठिकाणी बॉन्ड बनवतो. नॉर्मली बॉन्ड बनवताना एक इलेक्ट्रॉन शेअर केला जातो. फॉर एक्झाम्पल कार्बन एक शेअर करतो, हायड्रोजन एक शेअर करतो, आणि मग अशा शेअरिंगमधून मिथेन तयार होतो. कार्बन 4 इलेक्ट्रॉन 4 हायड्रोजन सोबत शेअर करतात. पण लक्षात घ्या, जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार होत असतात, लक्षात घ्या, जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार होत असतात तेव्हा 2 इलेक्ट्रॉन शेअर्स केले जातात, आणि ते तयार करण्याची क्षमता ऑप्शनमध्ये कोबाल्ट याच्याकडे आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर कोबाल्ट असलं पाहिजे. पुढे जाऊया. दिलेल्या पर्यायापैकी खनिज आम्ल म्हणजे काय, सो असे ॲसिड्स जे इनऑर्गॅनिक आहे, म्हणजे यात कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड नाही, सो त्यांना खनिज आम्ल असं म्हटलं जाते. जसं की H2SO4, याच्यात कुठंच कार्बन नाही आहे. नायट्रिक ॲसिड, याच्यात कुठंच कार्बन नाही आहे. याच्यात कुठंच हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये कुठंच कार्बन नाही. HCl म्हणजे क्लोरीन आणि हायड्रोजन आहे, कुठंच कार्बन नाही आहे. मात्र ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये कार्बन आहे, म्हणून हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आपल्याला काय विचारलं, खनिज आम्ल किंवा आम्ले विचारलं, तर BCD हे तुमचं उत्तर असलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. एकमेकात न मिसळणाऱ्या 2 द्रवापैकी एका द्रवाचे दुसऱ्या द्रवामध्ये तयार केलेले कोलायडल, याचं बेस्ट एक्झाम्पल काय माहिती आहे का, याला इमल्शन म्हणतात. पहा, याला इमल्शन म्हणतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, सो ते म्हणजे कोणतं, मेवनीज. सो ज्या मेवनीज खातात, अनेक लोक पिझ्झावरती टाकतात, सँडविचवरती टाकतात किंवा बर्गरवरती टाकतात आणि त्याला खातात. पहा, सो ते मेवनीज जे असते हे कशापासून तयार झालेलं असते, दूध आणि तेलापासून. आता तुम्ही जर दुधात तेल टाकलं तर ते कधीच मिक्स होत नाही, पण त्याच्यात जर एखादं अंड फोडून टाकलं तर त्यातले जे प्रोटीन आहे, येतं लक्षामध्ये, सो ते कधी न विरघळणाऱ्या 2 घटकांना एकत्र आणतात. सो दुधाला आणि तेलाला एकत्र मिक्स करतात आणि त्यापासून जो कंपोनंट तयार होतो, सो त्याला मेवनीज म्हटलं जाते. केक देखील त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे इमल्शनचं, कारण केकमध्ये अनेक असे घटक असतात जे एकमेकाला मिक्स होत नाही, मग केकमध्ये अंड टाकल्या जाते जेणेकरून ते एकमेकामध्ये मिक्स होतील. सो अशा घटक जेव्हा एकमेकांसोबत मिक्स होतात तेव्हा त्याला इमल्शन असं म्हटलं जाते. सो 2 एकमेकामध्ये न मिसळणारे घटक जेव्हा एका द्रवाचे दुसऱ्या द्रवामध्ये कोलायडल प्रसारणास म्हणजे प्रसारण करते, किंवा इंग्लिशमध्ये वाचू, अ कोलायडल डिस्पर्शन ऑफ वन लिक्विड इन अनादर इमिसिबल विथ इट इज कॉल्ड
इमल्शन, त्याला इमल्शन म्हणतात. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता सर्वात जास्त आहे? ऑब्वियस आहे, ज्याच्या बाह्यतम कक्षेत सर्वात जास्त इलेक्ट्रॉन असतील. आता याच्या फ्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. 2 3 4 5 6 7. आणि क्लोरीनच्या पण बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे? 1 2 3 4 5 6 7. मग एक तर क्लोरीन हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलं पाहिजे, ज्याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतील, तो सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तर फ्लोरीनच्या पण बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनच्या पण बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे, पण आपल्याला एकच निवडायचं आहे. तर लक्षात घ्या, हे केंद्रकापासून दूर असणारे इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीन सारख्या घटकाची कमी होते. आणि हा केंद्रापासून जवळ आहे, त्यामुळे फ्लोरीन या घटकाची जास्त आहे. म्हणून जेव्हा हॅलोजन्सचा विचार केला जातो तेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त असणार? फ्लोरीनची सर्वात जास्त आहे, मग क्लोरीनची आहे, मग ब्रोमीनची आहे, मग आयोडीनची आहे. सो असा क्रम लागतो. सो फ्लोरीनची सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणार, कारण हे 7 इलेक्ट्रॉन केंद्रापासून जवळ आहे, कारण याच्यामध्ये 2च आपल्याला म्हणता येईल कक्षा आहे. सो त्याच्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची ही क्लोरीनच्या तुलनेत जास्त आहे. सो हे असे तुमचे अवघड असणाऱ्या विज्ञानाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण होते. तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं? इन शॉर्ट घेण्याचा प्रयत्न केला आपण. सो कधीतरी आपण याच्यातला एक एक टॉपिक घेऊन डिटेलमध्ये डिस्कस करू. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.